ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांची भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे 11 मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या साहित्य अकादमीच्या संमेलनात कथाकथनासाठी निवड। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांची भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे 11 मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या साहित्य अकादमीच्या संमेलनात कथाकथनासाठी निवड झाली आहे। महाराष्ट्रातील कथाकथनासाठी परीट यांची एकमेव निवड झाली आहे। परीट यांच्या निवडीमुळे सांगलीच्या साहित्य क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे। बाबासाहेब परीट यांनी आजवर अखिल भारतीय साहित्य संमेलन सांगली, पुणे, ठाणे, डोंबिवली, चिपळूण, नाशिक अशा 6 संमेलनामध्ये निमंत्रित कथाकार म्हणून कथाकथन केले आहे। सिंगापूर येथे झालेल्या 3ऱ्या विश्व साहित्य संमेलनात बाबासाहेब परीट यांची कथा खूप गाजली होती। महाराष्ट्रातील मातब्बर व्याख्यानमालेमध्ये त्यांचे कथाकथन झाले आहे। यामध्ये नाशिकची वसंत व्याख्यानमाला, राजगुरुनगरची साहेबराव बुट्टे पाटील व्याख्यानमाला, बारामतीची शरद पवार यांच्या आईच्या नावाची शारदा व्याख्यानमाला यांसह चेन्नई, छत्तीसगड, कर्नाटक येथील अनेक साहित्य संमेलनामध्ये त्यांनी दर्जेदार कथा सादर करून रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे। परीट हे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत। शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असतात। त्यांच्या निवडीमुळे साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे। काय वर बघू शकत नाही, एवढं प्रेशर घेऊन बसते आणि आत येऊन विचारते, मला बघितलंस का? आता काय ढेकळं बघ आणि पुन्हा मग काय करते, आई युक्ती काढते, खिडकीत जाऊन बघते, बघ ते तांबड्या कडेला निळ्या ना त्याकडे पांढरं, तो बघ मुलगा आहे। पोरगी इकडं जाताना जर तिला ड्रेस घ्यायचा असेल तर पोरगी ड्रेस घ्यायला कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर 2 तास 3 तास एक ड्रेस जर तिला पसंत पडला नाही तर 10 वेळा ती ड्रेस काढायला होते आणि पोरग 3 मिनिटात पसंत करा। मला ही गंमतच नाही, म्हणजे आयुष्याचा जोडीदार ओळखता आला पाहिजे आणि ती किमी असली पाहिजे। माझं असं मत आहे की खरं तर ह्या गोष्टी मी परखडपणा यासाठी सांगतोय कारण अनेक पोरी आहेत सर, मला गावात माझ्या एक बाप सगळा असा म्हणतो की माझी पोरगी लय लय गुणी आहे, एकदम शिकलेली आहे, गावातनं खालीमान घालून जाते, खालीमान घालून येते, MSc झाल्या पोरगीच्या काडी लावा MSc ला। मी म्हणलं, ते म्हणले का? अरे आमच्या शिक्षणानं खालीमान कशी घालते पोरगी, आमच्या शिक्षणानं ताट मानेने पोरगी गावातनं गेली पाहिजे आणि ताट मानेने आली पाहिजे, त्याचं नाव शिक्षण आहे। आणि हे शिक्षण आम्हाला महत्वाचं यासाठी वाटतं की आजकाल म्हणजे शिक्षणानं खूप परिवर्तन, मला तुमच्या शिक्षकांबद्दल मला खूप आदर आहे बरं, म्हणजे